गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग. ठीक आहे. तर स्टार्ट करूया बघा. तर आतापर्यंत मार्केटमध्ये ट्रेंड अनालिसिस कसं करायचंय ते आपण पूर्ण बघितलंय. सकाळी लाईव्ह मार्केटमध्ये चेंजेस कसे करायचेत, अपडेट कसे करायचेत, या सर्व गोष्टी आपण कम्प्लिटली बघितल्यात. आता आपल्याला पुढच्या पॉइंटकडे जायचंय, की जर आपल्याला मार्केटचा ट्रेंड कळतोय, तर मग त्यानंतर आपण स्ट्रॅटेजी कशी बनवायची आहे. मार्केटमध्ये ऑप्शन बाईंग करायचे तर कसं करायचंय, किंवा ऑप्शन बाईंगसाठी पेक्षा बेटर ऑप्शन काय वापरता येईल ते आपल्याला आज बघायचं आहे. आणि उद्याच्या सेशनमध्ये आपण मार्केटमध्ये ऑप्शन सेलरचा अप्रोच कसा राहतो ते आपण बघणार आहोत. दोन्ही गोष्टी आपण बघणार आहोत. प्रोसेस मी स्टार्ट करतोय. तर आपल्याला सगळ्यात पहिले, जर मार्केटचा ट्रेंड तुम्हाला माहिती आहे, आतापर्यंत जे आपण 5-6 लेक्चर घेतले त्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण जे कव्हर केलेलं आहे, मार्केटचा ट्रेंड आपल्याला कन्सिडर आहे, मार्केटचा ट्रेंड आपल्याला ओळखता येतोय, हे कन्सिडर करून मी आता पुढची गोष्ट तुमच्यासाठी आणतोय. तर ती जी पुढची प्रोसेस आहे त्यामध्ये आपल्याला काय बघायचं बघा, की आपल्याला अगदी बेसिक पासून सुरुवात करायची आहे. तर ऑप्शनची अंडरस्टँडिंग पहिले आपल्याला बनवायचं आहे. मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करण्याची प्रोसेस समजून घ्यायची आहे. ॲज अ ऑप्शन ट्रेडर, इंडेक्स किंवा स्टॉक ऑप्शन जर आपण मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर ऑप्शन ट्रेडिंग करताना तुम्ही मार्केटमध्ये ॲज अ ऑप्शन बायर मार्केटमध्ये ट्रेड करू शकतायत, किंवा ॲज अ ऑप्शन सेलर तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड करू शकतायत. तर ऑप्शन बाईंग करताना मार्केटमध्ये आपला काय अप्रोच राहील, आणि ऑप्शन सेलिंग करताना मार्केटमध्ये आपल्याला काय प्रोसेस फॉलो करायची आहे, त्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. तर पहिली गोष्ट, मी आज तुम्हाला ऑप्शन बायरचा अप्रोच वापरून मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग कसं करू शकतोय त्याच्यावर फोकस करणार आहे. तर आपण बायरच्या अप्रोचने काय काम करायचं ते बघणार आहोत. तर ऑप्शन बाईंग करताना सगळ्यात पहिले तुम्हाला ऑप्शनचा टाईप निवडावा लागेल. मार्केटचा ट्रेंड जर अप आहे, मार्केट जर रायझिंग असेल, आपण जे अनालिसिस करतो त्यानुसार आपला व्ह्यू जर मार्केटमध्ये पॉझिटिव्ह असेल, अप ट्रेंड मध्ये आपल्याला कॉल ऑप्शनचा बाय करायचा, कॉल बाईंग करून प्रॉफिट कमवता येईल. आणि जर मार्केटचा ट्रेंड डाऊन आहे, मार्केट फॉलोइंग असेल, मार्केट खाली खाली जाणारं मार्केट जर असेल, तर डाऊन ट्रेंड मध्ये आपल्याला पुट ऑप्शनचा वापर करून मार्केटमध्ये ट्रेड करता येतोय. तर ॲज अ ऑप्शन बायर, मार्केटचा ट्रेंड अप असेल तर तुम्ही कॉल बाय करायचा आहे, आणि जर मार्केटचा ट्रेंड डाऊन असेल तर तुम्ही पुट बाय करायचं आहे. मग नंतर स्ट्राईक प्राइस कशी ठरवायची, एक्सपायरी डेट कशी ठरवायची, हे आपण पुढे डिस्कस करणार आहोत. तर पहिले, मार्केटचा ट्रेंड जर अप असेल तर कॉल बाय करा, मार्केटचा ट्रेंड डाऊन असेल तर पुट बाय करायचं आहे. इंडेक्ससाठी किंवा स्टॉकसाठी सगळीकडे सेम आहे. आता आपण ॲज अ ऑप्शन बायर जर मार्केटमध्ये येतोय, तर सगळ्यात पहिले, आता मी फक्त ऑप्शन बाईंगचा अप्रोच सांगतोय, ऑप्शन सेलर पण राहील. पण भरपूर वेळेस प्रश्न येतो, की आपल्याला मार्केटमध्ये ऑप्शन बाईंग करणं बेटर आहे, की ऑप्शन सेलिंग करायला पाहिजे? कोणती गोष्ट बेटर आहे आपल्याला ट्रेड करायला? तर ॲज अ ऑप्शन ट्रेडर जो आपण मार्केटमध्ये ट्रेड करतोय, सॉरी, तर आपल्याला मार्केटमध्ये ऑप्शन बायर आणि ऑप्शन सेलर या दोघांचा अप्रोच काय त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिले, ऑप्शन बाईंग वर्सेस ऑप्शन सेलिंग काय असतं बघा. ॲज अ ऑप्शन बायर जर मार्केटमध्ये एखादा व्यक्ती येतोय, एखादा आपण ऑप्शन बाय करतोय, सपोज दॅट 24,300चा किंवा 24,200चा तुम्ही कॉल बाय केला ₹120 ला. तर ऑप्शन मध्ये बाईंग केलं म्हणजे काय झालं? तर ॲज अ ऑप्शन बायर जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये येत आहेत, तर आपल्याला तो पर्टिक्युलर शेअर्स त्या पर्टिक्युलर रेट, म्हणजे ज्या स्ट्राईक प्राइस ऑप्शन तुम्ही बाय करतायत, त्या रेटला त्याला बाय करायचा राईट भेटतो. म्हणजे काय, की ऑप्शन बाईंग मध्ये काय असतंय, की तुम्ही जो ऑप्शन, जो शेअर्स तुम्ही परचेस करतायत, ज्या शेअर्सचा तुम्ही ऑप्शन किंवा इंडेक्स ऑप्शन बाय करतायत, जेवढं प्रीमियम तुम्ही पे करतायत, सपोज ₹100 आपण पे केलं, तर त्या ट्रेडमध्ये मॅक्झिमम लॉस आपला, मार्केट किती पण आपल्या खाली जाऊ दे, आपल्या अगेन्स्ट चाललं जाऊ दे, आपल्याला मॅक्झिमम ₹100 लॉस होणार आहे. प्रॉफिट मात्र जेवढं मार्केट आपल्या बाजूला मूव्ह करेल, तेवढं प्रॉफिट वाढेल. ₹100चं 200, 300, 500 किती पण होऊ शकतात. अनलिमिटेड प्रॉफिट आहे. तर ॲज अ ऑप्शन बायर किंवा 90% लोकं ऑप्शन बायिंग करण्याचं कारण काय आहे? तर ऑप्शन बायिंग करताना सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे? तर त्याला मार्केटमध्ये लिमिटेड लॉस राहतो. प्रॉफिट पोटेन्शियल मात्र अनलिमिटेड असतं. ₹100 इन्व्हेस्ट करून त्याला जास्तीत जास्त ₹100चं लॉस होणार आहे. पण ₹100 वर तो
₹50 पण कमवू शकतोय, 200 पण कमवू शकतोय, 500 पण कमवू शकतोय. डिपेंड करतंय मार्केट त्याच्या फेवरमध्ये किती जात. हा पॉइंट आहे. तर ऑप्शन बायरच्या अप्रोच मध्ये काय आहे, की लॉस लिमिटेड आहे, प्रॉफिट मात्र अनलिमिटेड आहे. हे लक्षात घ्या. आता ही गोष्ट बघितल्यावर माणसाच्या मनात येतं, तर मग आपण ऑप्शन बाईंगच करायला पाहिजे. त्याच्या उलट जर ऑप्शन सेलरचा विचार केला आपण, तर त्यामध्ये काय असतंय, की जेवढं प्रीमियम तुम्ही सेल करताय, से एक्झाम्पल ₹100 एखादा ऑप्शन आपण सेल केला, तर त्या ट्रेडमध्ये मॅक्झिमम प्रॉफिट आपल्याला ₹100 भेटणार आहे. लॉस मात्र मार्केट जेवढ्या आपल्या अगेन्स्ट जाईल तेवढा लॉस आपला वाढत जाणार आहे. लक्षात घ्या. आता मग असा जर विचार केला म्हणजे ऑप्शन सेलर मध्ये काय आहे, की प्रॉफिट तर आपलं लिमिटेड आहे, लॉस मात्र अनलिमिटेड आहे. मग तुम्ही विचार करा सर मग असं आहे तर मग ऑप्शन बाईंगच करायला पाहिजे. मोठ्या मोठी असं बघून लोक असं विचार करतात किंवा बाकी नवीन जेव्हा सुरुवात करतात तर तीच प्रोसेस प्रयत्न करतात. पण लक्षात घ्यायचं आहे ऑप्शन सेलिंग तरी सुद्धा मार्केटमध्ये काही लोक ऑप्शन सेलिंग का करतायत त्याचं कारण पहिले आपण समजूया, ती प्रोसेस समजून घेऊया. तर ऑप्शन बाईंग आणि ऑप्शन सेलिंग मध्ये बघा काय होत आहे. तर पहिले लॉस ऑप्शन सेलरला अनलिमिटेड असतोय, प्रॉफिट लिमिटेड असतोय, पण प्रॉफिट येण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ती ऑप्शन सेलरची कायम जास्त असते. आता त्याच्या मागचं कारण काय, त्याचं ऑप्शन बायर जर आपण मार्केटमध्ये एंट्री करतोय तर जसं जसं टाइम मार्केटमध्ये वाया जाणार, जसं जसं मार्केट साइडवेज होत जाणार आहे, तर तुम्हाला टाइम टू एक्सपायरी जसं आहे, जशी एक्सपायरी जवळ येईल तर तुमच्या ऑप्शनचे प्रीमियम आपोआप कमी होत जातात. टाइम आपल्या अगेन्स्ट काम करतो. जर तुम्ही ऑप्शन बाईंग करून ट्रेड करत असाल तर जास्त टाइम होल्ड करणं रॉंग आहे ऑप्शन बायरसाठी. एंट्री करून मोमेंटम मार्केटमध्ये जेवढा वेळ राहील तेवढा वेळ प्रॉफिटमध्ये आपण थांबायचं आणि प्रॉफिट बुक करायचंय. ऑप्शन बायरसाठी सगळ्यात बेस्ट आहे. पण त्याच जागेवर ऑप्शन सेलिंगचा अप्रोच जर आपण वापरला तर ऑप्शन सेलर मार्केटने साइडवेज मुवमेंट पण केली तरी सुद्धा आपण प्रॉफिट कमवू शकतोय. टाइम टू एक्सपायरी जे मार्केटमध्ये आहे ती ऑप्शन सेलरच्या फेवर मध्ये काम करतो. जो टाइम डिके हा तुम्ही शब्द ऐकला असेल, टाइम डिके जो टाइम वाया जातोय त्याचा पैसा ऑप्शन बायर पे करत असतो आणि जो टाइम वाया जातोय त्याच्यावर प्रॉफिट कमवतोय ऑप्शन सेलर. तर ऑप्शन सेलरचा फ्रेंड टाइम असतो. टाइम डिके ऑप्शन सेलरचा बेनिफिट करतो. ऑप्शन बायरला एक्झॅक्टली तो ऑपोजिट काम करतोय, लॉस देत असतो. तर पहिली गोष्ट ऑप्शन बाईंग मध्ये टाइम जो आहे, टाइम फॅक्टर जो आहे, जो आपण थिटा म्हणतोय, तो तुमच्या अगेन्स्ट काम करत असतो. याच जागेवर जर सपोज दॅट आपण या गोष्टी बघितल्या तर याच्यानुसार आपल्याला काय कळतंय की आपण काय करायला पाहिजे, की आपण ऑप्शन बाईंग करायला पाहिजे की ऑप्शन सेलिंग करायला पाहिजे. तर आपण याच्यात थोडं डिटेलमध्ये जाणार आहोत आणि आपल्याला ऑप्शन बाईंगच करायचं आहे कारण की त्याच्यात कॅपिटल कमी लागतंय, ऑप्शन सेलिंगला कॅपिटल जास्त लागतंय. अशा पण काही लोकांना कंपल्शन्स आहेत की म्हणून ऑप्शन बाईंग करावी लागते. ऑप्शन बाईंग मध्ये ऍडव्हान्टेज पण आहे की मार्केटमध्ये अनलिमिटेड प्रॉफिटचं पोटेन्शियल पण आहे. तर मग त्यासाठी ऑप्शन बाईंग आज आपल्याला ऑप्शन बाईंगचा अप्रोच वापरून मार्केटमध्ये प्रॉफिट जास्त, पण जो टाइम आहे, जो टाइम डिके आहे, तो आपला जो एनिमी बनतोय ऑप्शन बाईंग करताना तो रिड्यूस कसं करता येईल त्याच्यासाठीची स्ट्रॅटेजी आपल्याला डिस्कस करायची आहे. त्याचं ऑप्शन बायर जर मी मार्केटमध्ये पहिले सुरुवात करतोय तर आपल्याला एक मोमेंटम स्प्रेड स्ट्रॅटेजी वापरायची. मोमेंटम स्प्रेड मध्ये नावात क्लिअर आहे की मार्केटमध्ये ट्रेड घेतल्यानंतर जो मोमेंटम मार्केटमध्ये येणार आहे त्या मोमेंटम म्हणजे मार्केट आपल्या बाजूला चालायला पाहिजे. स्पीडने गेलं तर बेटर आहे, थोडं स्लो गेलं तरी चालेल कारण की आपण याला स्ट्रॅटेजी मध्ये बनवणार आहोत, हेच करणार आहोत जेणेकरून टाइम डिके जर ₹10 एखादा व्यक्ती ऑप्शन बाईंग करून टाइम डिके पे करत असेल तर मोमेंटम स्प्रेड स्ट्रॅटेजीने तुमचा टाइम डिके ऑलमोस्ट 90% कमी होऊन जातो. 80% 90% कमी होऊन जातोय. ₹10 जागी तुम्हाला 1 किंवा ₹2 मार्केटमध्ये टाइम डिके पे करावा लागेल. म्हणजे तुमच्या बऱ्यापैकी टाइममुळे जो लोकांना प्रॉब्लेम होतोय तो इथं कव्हर होताना तुम्हाला दिसणार आहे. तर मोमेंटम स्प्रेड स्ट्रॅटेजी काय आहे आणि ही ऍक्च्युली वापरायची कशी आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर मोमेंटम स्प्रेड स्ट्रॅटेजीमध्ये
याच्यात स्प्रेड म्हणजे काय पहिले ते समजा. कदाचित काही लोक असे असतील तुमच्यापैकी की फर्स्ट टाइम तुम्ही हे सगळं बघताय. स्प्रेड काय असतोय? तर स्प्रेड म्हणजे काही दुसरं नाहीये. स्प्रेड म्हणजे आपण नॉर्मली एक तर ऑप्शन बाईंग करायचा विचार करतो किंवा एक तर ऑप्शन सेलिंग करायचा विचार करतो. स्प्रेड म्हणजे काय? की आपल्याला ऑप्शन बाईंग तर करायचंच आहे. पण आपण जेव्हा ऑप्शन बायचा ट्रेड घेतोय त्याच्यासोबत सायमल्टेनियसली आपल्याला एखादा ऑप्शन सेल करून टाकायचा आहे आउट ऑफ द मनीचा. त्याला म्हटलं जातंय स्प्रेड बनवणं. आता आउट ऑफ द मनी मी बोललो, इन द मनी, आउट ऑफ द मनी, एटीएम लोकांना कळत नाही. चिंता करू नका. आपण त्याचे रूल बेस बनवलेत, रूल बनवलेत. तर पहिले स्प्रेड म्हणजे काय? इट इज अ स्ट्रॅटेजी विच इन्क्लूड ऑप्शन बाईंग अँड सेलिंग सायमल्टेनियसली. एकाच वेळेस मी एक ऑप्शन बाय करेल आणि त्याच्याच वरच्या खालचा एक ऑप्शन मी सेल करून टाकेल. मी जर कॉल बाय केला तर मी कॉलच सेल करेल. याच्यात लोकांना कन्फ्युजन होतं, लक्षात घ्या. त्यांना वाटतं की आपण कॉल बाय केलं तर पुट सेल करू. नाही, आपण जर कॉल ऑप्शन बाय केला तर सेल पण आपल्याला कॉलच करायचं. फक्त स्ट्राईक प्राइस बदलेल, एक्सपायरी पण सेम राहील. तर काय करायचं आपल्याला? मार्केटमध्ये एक ऑप्शन बाय, एक ऑप्शन सेल सायमल्टेनियसली जर आपण एकाच वेळेस जर केलं तर त्या दोन्ही पोझिशनच्या एकत्रित जे नाव असतं त्याला स्प्रेड म्हणतात. मग हे करायचं कसं आहे? तर त्यासाठी पहिला रूल काय? की आपल्याला मार्केटमध्ये एक बाय करायचं, ऍट द मनीचं ऑप्शन बाय करायचे. पण आता तुमच्यापैकी काही लोकांना सर हे ऍट द मनी काय असतं ते कळणार नाहीये. त्यासाठी मी तुम्हाला एक डेल्टा बेस रूल सांगणार आहे. तर मार्केटमध्ये आपल्याला जो ऑप्शन बाय करायचा आहे अशी स्ट्राईक प्राइस आपल्याला शोधायची ऑप्शन चेनवर ज्याचा डेल्टा 0.5 म्हणजे 50चा जवळ असेल. डेल्टा तुम्हाला दाखवेल मी ऑप्शन चेन मध्ये कुठं दिसेल. डेल्टाचा कॉलम असतो. स्ट्राईक प्राइस कोणती बाय करायची? ज्याचा डेल्टा 50 55च्या मध्ये, 51 52 53 काही पण असेल. 50 रुपयापेक्षा 49 असेल तरी चालेल, पण 50च्या आसपासचा आपल्याला एक कॉल बाय करायचा आहे आणि त्याच टाइमला एक ऑप्शन तुम्हाला सेल करायचा. कोणता? खाली जाऊ का वरती जाऊ का टेन्शन घ्यायचं नाहीये. आपल्याला अशी स्ट्राईक प्राइस सेल करायची आहे ज्याचा डेल्टा 25, 20 आणि 25 मध्ये, 20, 21, 22, 23, 24, 25 काही असू द्या, त्या स्ट्राईकला तुम्हाला काय करायचंय? सेल करून टाकायचं. परत रूल सांगतोय, एक ऑप्शन बाय करायचंय, एक ऑप्शन सेल करायचंय. बाईंग करताना जो डेल्टाचा कॉलम आपण बघणार आहोत अशी स्ट्राईक प्राइस आपण निवडणार ज्याचा डेल्टा 50चा जवळपास असेल. 1-2 रुपये खाली वरती असेल तरी चालेल. आणि सेल करताना अशी स्ट्राईक प्राइस निवडायची आहे ज्याचा डेल्टा 20 पेक्षा जास्त आणि 25 पेक्षा कमी, 20, 22, 25 च्या आसपास असेल त्याला आपल्याला सेल करायचं. तर या प्रकारे आपल्याला स्प्रेड बनवायचा असतो. याचा रूल लक्षात घ्या. हे डेल्टा बेस रूल जे ते पण मी तुमच्या समोर मांडून देतो पहिले आणि मग आपण पुढची प्रोसेस सुरू करूया. तर ॲज अ ऑप्शन बायर जेव्हा मी स्प्रेड बनवणार तर आपल्याला काय करायचंय? बाय करताना 50चा डेल्टा 0.5, काही ऑप्शनच्या चेनमध्ये त्याला 0.5 दाखवतील, काही ऑप्शन मध्ये 50 दाखवतील. मिनिंग सेम आहे. डेल्टा म्हणजे काय असतं? की मार्केट जर 1 रुपया आपल्या बाजूला गेला तर तुमचं जी स्ट्राईक प्राइस आहे त्याचं प्रीमियम किती प्राइसने वाढेल ते म्हणजे डेल्टा. 1 रुपया वरती गेला तर 50 पैशाने वाढेल. 100 रुपये वरती गेलं मार्केट तर 50 रुपयाने वाढेल. याला म्हणतात डेल्टा. तर कोणत्या स्ट्राईकला आपण बाय करतोय? ज्या स्ट्राईकचा डेल्टा 0.5 किंवा 50 एकच, मिनिंग सेम आहे. 1 रुपयाच्या हिशोबात लिहिलं असेल तर 50 पैसे लिहितायत. 100चा मल्टिपल असेल तर 50 रुपये लिहितात. एवढंच आहे. बाकी मिनिंग सेम आहे. तर तुमच्या ब्रोकरकडे ऑप्शन चेन मध्ये 50 किंवा 0.50 काही लिहून आलं तरी ते मिनिंग सेम आहे. 1 रुपयाच्या मुवमेंटवर किती चेंज होईल ते पॉइंट मध्ये दाखवलं जाईल. 100च्या मल्टिपल मध्ये चेंजेस किती होतील ते 50 मध्ये डायरेक्ट दाखवलं जाईल. असं आहे. तर बाकी फरक काही नाही. तसंच जेव्हा आपण सेल करणार आहोत तो 20-25 किंवा 0.20, 0.25 अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. तर कोणत्या स्ट्राईकला सेल करायचंय आणि कोणत्या स्ट्राईकला बाय करायचंय त्यासाठीचा हा रूल तुमच्याकडे
रूल नंबर 1, रूल नंबर 2 एवढं जे याच्या हवं तर स्क्रीनशॉट घेऊन टाकायचं आहे की स्प्रेड बनवताना एक ऑप्शन बाय करायचं आहे, एक ऑप्शन सेल करायचं. आता ऑप्शन सेल करायला कॅपिटल किती लागेल, याचे ऍडव्हान्टेज काय आहेत, या सर्व गोष्टी आपल्याला पुढे बघायच्या आहेत. तर कसं करणार बघा. तर त्यासाठी पहिले आता तुम्ही नवीन असाल अगदीच, तर तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी कुठं जायचं बघा. तुम्ही डायरेक्टली तुमच्या ब्रोकरच्या अकाउंटला करू शकतायत. पण जेव्हा तुम्हाला सुरुवातीला काम करायचं आहे, तर तुम्ही काय करा, तुम्हाला opsta.define.h हे फ्री मधलं एक सॉफ्टवेअर आहे. ओके, ऑप्स्ट्राचं अकाउंट तुम्ही ओपन करू शकतायत. नॉर्मल तुम्हाला नाव टाकायचंय, ईमेल आयडी टाकायचंय, बस बाकी काहीच नाही करायचं. ₹1 इथं पे करायची गरज नाहीये. कोणतेही डॉक्युमेंट अपडेट करायची गरज नाही. से एक्झाम्पल मी इथं लॉग इनवर या वेबसाईटवर येतोय. ज्यांना माहित नसेल मी त्यांना लिंक सर्वांना टाकून देतो. म्हणजे तुम्हाला अकाउंट कसं क्रिएट करायचं ते कळून जाईल. नॉर्मली मी याच्यावर आलेलो आहे बघा. जस्ट इथं लॉग इनचं बटन दिसेल. लॉग इनवर जेव्हा तुम्ही क्लिक कराल, लॉग इनवर क्लिक कराल, आता माझं ऑलरेडी अकाउंट आहे तर मी इथं करेल. पण सपोज अकाउंट नाहीये, तर काय करायचं तुम्हाला? इथं बघा डोंट हॅव अकाउंट, इथं रजिस्टरवर क्लिक करा. जसं तुम्ही रजिस्टरवर क्लिक कराल, तर तो तुमचं नाव विचारेल, तुमचं सरनेम विचारेल, ईमेल आयडी महत्वाचा आहे. जो तुमच्याकडे ईमेल आयडी असेल तो ईमेल आयडी टाकायचा आहे. तुमच्या अकाउंटचा पासवर्ड, ईमेल आयडीचा पासवर्ड नाही. या ऑफस्टारच्या अकाउंटला तुम्हाला काय पासवर्ड ठेवायचे 1 2 3 एबीसीडी जे काय असेल तो ठेवा. त्याला रिकन्फर्म करा आणि सबमिट करा. जसं तुम्ही सबमिट कराल, इथं जो ईमेल आयडी टाकाल, तो ईमेल आयडी तुमच्या मेलवर येईल. त्या मेलवर तुम्हाला एक ईमेल येईल. त्या ईमेल आयडीवर जो मेल येणार आहे, त्या मेलला ओपन करून ती लिंक येईल. त्या लिंकवर क्लिक करा. तुमचा ईमेल व्हेरिफिकेशन होईल. 2 मिनिटाची प्रोसेस राहील. व्हेरिफाय झालं का तुमचे अकाउंट ऍक्टिव्ह होऊन जाईल. बस एका मिनिटात काम होऊन जाईल. इव्हन आता पण करू शकतो ज्यांना करायचे असेल तर. आता मी बॅक घेतोय. सेकंड टाइम तुमच्या त्या मी जी लिंक प्रोव्हाइड त्याच्यावर आलात, लॉग इनवर क्लिक कराल, डायरेक्टली तुमचा ईमेल आयडी तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि तुमचा पासवर्ड टाकायचा. जो पासवर्ड तुम्ही तुमच्या मर्जीने सेट केला तोच पासवर्ड टाकायचा आहे आणि ईमेल आयडी टाकायचं. बस ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकला, जस्ट लॉग इनवर क्लिक करायचं. लॉग इन क्लिक झालं का तुमच्या समोर सिस्टम येईल. आता स्ट्रॅटेजी बिल्ड कशी करायची, आता हे जे फ्री व्हर्जन तुम्हाला मी दाखवतो त्याच्यात कसं काम करतं बघा. इथं बघा बिल्डर म्हणून ऑप्शन आहे. तर मी पहिले बिल्डरवर येतोय. सगळ्यात पहिले होमच्या बाजूला बिल्डर लिहून येईल, त्याच्यावर तुम्हाला यायचंय. बिल्डरवर आलात तर तिथे रेडीमेड काही स्ट्रॅटेजी येतील, पण त्यात सध्या लगेच कन्फ्युजन करू नका. आपलं काय करायचं, इथं ऑप्शन चेंज दिसेल बघा तुम्हाला. ऑप्शन चेंजवर आलो. आता आपल्याला काम करताना एक्सपायरी डेट कशी सिलेक्ट करायची बघा. मार्केटच्या ट्रेंड अप असेल तर कॉल बाय करायचा आहे, डाऊन असेल तर पुट बाय करायचं माहिती आहे, त्याला काय हरकत नाही. पण ट्रेड करताना ऑप्शन बाईंग करताना ज्या दिवशी जसं आज 25 तारखेला एक्सपायरी होती, तर ऑप्शन बाईंग 25 मध्ये कधीच करायची नाही. आपल्याला पुढच्या एक्सपायरी मध्ये करायचं. आता ते सीएस मुळे वगैरे ते थोडंफार रिस्क घ्यायची असेल तो विषय वेगळा आहे. पण 25 ऑगस्ट मध्ये 25 तारखेला काम करणार नाही. 1 सप्टेंबरला मी 1 सप्टेंबरला काम करणार. त्याच्या आदल्या दिवसापर्यंत करायचं आहे. ज्या दिवशी एक्सपायरी आहे त्या दिवशी त्याच्यात ऑप्शन बाईंग नाही करायचं. 1 तारखेची एक्सपायरी संपली, मी 8 तारखेमध्ये ट्रेड करेल. कधीपर्यंत? 7 तारखेपर्यंत. 7 तारखेला मात्र मी 15 मध्ये काम करेल. 14 पर्यंत त्यात तुम्ही ट्रेड करू शकता. 15 नंतर तुम्ही 22 मध्ये काम करायला सुरू करायचं. अशा प्रकारे काम करायचं. जसं आपण आज बघा 1 सप्टेंबरचे जे काही ट्रेड घ्यायचा प्रयत्न करत होतो 1 सप्टेंबरचा घेतला. आपण 25 ऑगस्ट मध्ये केलंच नाही काम. ठीक आहे. अशा प्रकारे करायचं. इथपर्यंत आहे. तर स्ट्राईक प्राइस सिलेक्शनचा रूल मी आता तुम्हाला दाखवणार आहे. पहिले एक्सपायरी कशी सिलेक्ट करायची. आता स्ट्राईक प्राइसचा रूल काय सांगितलं बघा. तुम्हाला सिंपल, काहीच तुम्हाला बाकी काही कळत नसेल, एटीएम ओटीएम काय असेल, ही जी स्ट्राईक प्राइस आहे, मला जर मार्केटचा ट्रेंड अप वाटतोय तर मी 23,600 700 800 24,000 कोणता कॉल बाय करायला पाहिजे, कोणत्या स्ट्राईकचा बाय करायला पाहिजे, त्यासाठी मी तुम्हाला हा डेल्टा बघ, कॉल साईडचा डेल्टा बघायचा आहे. आणि मार्केट जर डाऊन असेल, तुम्हाला पुट बाय करायचं असेल तर पुट साईडचा डेल्टा बघायचा. म्हणजे डेल्टाचा जो कॉलम असेल तो तुम्हाला बघा इकडं कॉल साईडला पण भेटणार आहे, कॉलचा डेल्टा, आणि पुट साईडचा पण भेटणार आहे. जर तुम्ही कॉल बाय कराल तर कॉल साईडचा डेल्टा बघायचा आहे. जर तुम्ही पुट बाय कराल तर पुट साईडचा डेल्टा बघायचा. ठीक आहे. आता मी काय करतोय, जस्ट पुढे सरक. एक्सपायरी कोणती होती पहिले 1 मिनिट थांब. हा, तर मी आता 25 म्हणजे एक्सपायर ऑलरेडी झालेलं आहे म्हणून ते 00 येतंय. मी 1 सप्टेंबरला आलो. ठीक आहे. हा, तर याचा डेल्टा बघा, हा कॉल डेल्टा आणि पुट डेल्टा. ठीक आहे. आणि मार्केटची करंट प्राइस 24,350 च्या आसपास आहे. 334-35 काहीतरी मार्केट थांबलेलं आहे.
आता आपल्याला करायचं काय बघा, मार्केट या रेटला इथं मार्केट आहे. आता तुम्हाला एटीएम, ओटीएम, आयटीएम नाही कळत, काही चिंता नाही. आपल्याला फक्त डेल्टाचा कॉलम, हा जो डेल्टाचा कॉलम तुम्हाला मी दिलेला आहे, हा डेल्टाचा कॉलम आपल्याला बघायचा आहे. या डेल्टाच्या कॉलम मध्ये अशी स्ट्राईक प्राइस निवडायची आहे ज्याचा डेल्टा 50च्या जवळ असेल, त्याला आपण बाय करणार. आणि अशी स्ट्राईक प्राइस निवडायची आहे ज्याचा डेल्टा 20-22 असेल, त्याला आपण सेल करणार. ठीक आहे, कॉल साईडसाठी. तर या बाजूला कॉल आहे. तर तुम्ही मला सांगा, जर उद्या मार्केट जर मला पॉझिटिव्ह वाटतंय आणि मला मोमेंटम स्प्रेड जर मार्केटमध्ये बनवावंसं वाटतोय, तर मार्केटमध्ये मी कोणत्या स्ट्राईकचा कॉल बाय करायला पाहिजे? स्ट्राईक कशी निवडायची आहे? तर बघा, डेल्टा काय 50, बघा 50.14 आहे, 55.56 आहे, 44 आहे. तर 50चा नियरेस्ट जो आहे, तो हा 50चा डेल्टा इथं मला दिसतोय, 14 पॉईंट जास्त आहे. ओके, त्याची स्ट्राईक प्राइस कोणती आहे? तर 24,350. जर तुम्हाला एटीएम नाही ओळखता आलं, तुम्ही डेल्टा बेस जा, आपोआप एटीएम ची स्ट्राईक प्राइस तुम्हाला भेटून जाईल. तर उद्या जर मला मार्केटमध्ये तेजी करायची आहे, वरचा ट्रेंड वाटतोय, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड कसा ओळखायचा तो पार्ट आपण ऑलरेडी बघितलाय. जर आपल्याला कळलं की मार्केटचा ट्रेंड अप आहे, तर मग मला पोझिशन बनवायची असेल, तर नॉर्मली तुम्ही काय करता, 24,350चा कॉल बाय करतात. सपोज दॅट मी हा कॉल बाय करायचा. ठीक आहे, तर नॉर्मली मी बाय करायचं असेल तर काय बघा, बाय करतायत तर एक लॉटवर आपण याला बाय म्हणून ऍड करून टाकूया. ठीक आहे, एक लॉट मी सध्या ऍड करतोय, एडिशन समजून घेण्यासाठी. एक लॉट मी ऍड केला. आता एक लॉट जसं तुम्ही ऍड केलं, जसं एक लॉट तुम्ही ट्रेड घेतला, काय होईल बघा. आता तुम्ही लक्षात घ्या की जे मी ऑप्शन बाईंग जे मार्केटमध्ये लोक करतात, त्यात काय होत आहे की मार्केटमध्ये जो आपण बोलतो अनलिमिटेड प्रॉफिट आहे, लिमिटेड लॉस, जेवढं तुम्ही प्रीमियम पे केलं 138 रुपये इंटू 65, तर जवळजवळ 9,000 रुपयाच्या आसपास आपण आपल्याला ते परचेस करायला लागले. ठीक आहे, तर 9,000 रुपये जर तुमच्याकडे असेल तर एक ऑप्शनचा लॉट तुम्ही बाय करू शकता. पण याच्यात प्रॉफिट येण्याचे चान्सेस जे आहेत ते 33% आहे. पहिली गोष्ट, याला ठीक आहे, ही प्रॉबिलिटी आपल्याला वाढवता येईल. मार्केटवर जर तुमच्या ट्रेंडवर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल, तर याच्यात पण प्रॉफिट कमवा, त्याला वाद नाही. पण याच्यात काय की तुमचा ट्रेंड बरोबर आहे, पण मार्केट वरती जाण्याचा स्पीड जर मार्केटचा स्लो झाला, तर मग ऑप्शन बाईंग करून प्रॉफिट येत नाही. मग आज का नाही येत, त्याचं कारण काय, ते हे ग्रीक बघा. ग्रीक मध्ये यायचंय तुम्हाला. मी आता सध्या काय सांगितलं, डेल्टा सांगितला बघा. डेल्टा डेल्टा काय, 50चा डेल्टा बाय करायचा. डेल्टा काय सांगतो की मार्केटची जी प्राइस आहे, मार्केट निफ्टी जसं वरती वरती जाईल, त्यानुसार तुम्ही जो ऑप्शन बाय करताय त्याचं प्रीमियम किती वाढेल किंवा कितीने कमी होईल ते तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, तर 50चा डेल्टा आहे म्हणजे 100 रुपये निफ्टी वरती गेला, हा 138चा आहे, त्याच्यात प्लस 50 रुपये करा, थोडंफार टाइम डिके वगैरे बाकी कमी जास्त किंवा मोमेंटम वाढते, व्होलॅटिलिटी वाढते, तर त्या गोष्टी. तर 180, 190 आरामात पोहोचेल. ठीक आहे, अशा प्रकारे 100 रुपयाच्या निफ्टीवरती गेला तर. पण त्याच्यासोबत तुमच्यासाठी ऑप्शन बायरला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कोण करतोय? हा थिटा करतोय. तो काय म्हणतोय की मार्केटमध्ये जे तुम्ही ट्रेड होल्ड करतायत, तर तुम्हाला इथं -1030 हे एवढं जे प्रीमियम आहे, ते तुम्हाला पर डे 9,000 रुपये जे मी प्रीमियम पे करतोय आणि मोस्टली 7-8 दिवस पण मार्केटला एक्सपायर करायला बाकी नाही. 1 तारखेला, आज 5 तारीख आहे, तर 6 दिवस आहे. तर पर डे मला 1,000 रुपयाचं टाइम डिकेज लागणार आहे. म्हणजे मी आता ट्रेड घेतला, उद्या मार्केट त्याच रेटला ओपन झालं, तरी माझं प्रीमियम 1,000 रुपयाने कमी होईल. याची व्हॅल्यू 1,000 रुपये कमी होईल. म्हणजे निफ्टी तिथंच राहील, पण तुमचं ऑप्शनचं प्रीमियम डाऊन होऊन जाईल. हा जो प्रॉब्लेम आहे, या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी आपण ही स्ट्रॅटेजी बघतो. काय करायचं आहे की आपण जो ग्रीक आपण बघतोय, 50चा डेल्टा आपण तो घेतोय. सोबत काय करायचंय, 20, 22, 25चा डेल्टा आपल्याला सेल करून टाकायचंय. बघा, मी ऑप्शन चेंजवर जातोय. 350चा आपण बाय केला, 50चा डेल्टा होता. परत आपण खाली वरती जातोय, 21.55 दिसतोय बघा मला. हा जो डेल्टा आहे, याच्यात बघा 21.55 समथिंग दिसतोय. तर आपल्याला 24,600चा जो असेल, त्याला काय कराल, सेल करायचं 21चा. 20 पेक्षा जास्त लांब पण जायचं नाहीये आणि ती करायचं. तर आपण काय करणार याला, मग एक लॉट याला आपण सेल करणार. पहिले बाय केला होता, आता सेल करणार. आता पहिली गोष्ट, सेल करायला आपल्याला वाटतं की कॅपिटल माझ्याकडे लाख 1.5 लाख रुपये पाहिजे. नाही बघा, मार्जिन किती लागेल बघा. मी एक लॉट बाय केला, पहिले पहिले बाय केला, नंतर सेल करतोय. लक्ष द्या, सिक्वेन्स महत्वाची आहे. जर तुम्हाला मार्जिनचा बेनिफिट भेटेल.
जर आपण फर्स्ट बाय करून घेतला नंतर मी सेल ऑर्डर घेतोय, तर माझ्यासाठी एक लॉट बाय करायला जिथे 9,000 लागत होते, त्यामध्ये माझं फक्त बाईंग होत होती. इथं मी बाय पण करून टाकलं, मी सेल पण केलं आणि माझी मार्जिन लागते जवळपास 31,000. आता थोडंफार वाढलं असेल मार्केटच्या व्होलॅटिलिटी वगैरेमुळे, एक 35,000 पर्यंत तुम्ही पकडून चला. 30,000 टू 40,000 मॅक्स टू मॅक्स. 35-32 मध्ये पण काम होतंय. पण एक आपण सेफ्टीसाठी ₹40,000 पकडूया. तर 30 टू 35-40,000 मध्ये तुम्हाला एक लॉट बाय पण करता येईल आणि एक लॉट सेल पण करता येईल. मोमेंटम स्प्रेडचा बेनिफिट काय भेटणार आहे, की ऑप्शन बाईंग करून तुम्हाला जे प्रीमियम पे करावं लागत होतं, जो टाइम डिके लागत होता तुम्हाला, जो ₹1,000 तुम्ही रोज पे करणार होतात, मार्केट तिथंच राहिलं असतं तरी तुमची व्हॅल्यू कमी कमी होत गेली असती. तर आपण जे सेलिंग केलं त्यामुळे काय होतंय, बघा आपण ₹138 बाय केलं, सेल आपण फक्त 38 वाल्याचं केलं, पण त्याची टाइम व्हॅल्यू जी थिटा जी आहे ना, ती बऱ्यापैकी बघा जवळ-जवळ 682 म्हणजे 700च्या आसपास आहे. तर मी काय म्हणतोय, की इथं ₹100 जात होते, त्यातले आपण ₹7 परत घेतोय. म्हणजे फक्त 30%च टाईम डिके आता उरलेला आहे. त्यात जर मार्केट तुमच्या फेवरला गेलं, तर हा टाईम डिके अजून कमी होऊन जाईल. सांगायचा उद्देश काय आहे, की ₹1000 पे करण्यापेक्षा ₹700 वाचून फक्त ₹300 आपल्याला टाईम डिके लागतोय या प्रोसेसला, की आता आपण याच्यात काय होतं स्ट्रॅटेजीमध्ये, की तुमच्या मार्केट जर थोडंफार साइडवेज पण झालं आणि थोडं-थोडं स्लो वरती गेलं, तर लॉस येणार नाही. काही ना काही तुम्हाला डेल्टाचं गेन भेटेल आणि सोबत-सोबत तुम्हाला टाईम व्हॅल्यू मार्केटमध्ये जास्त त्रास देणार नाही याच्यात. उद्याची स्ट्रॅटेजी बघणार आहोत, त्याच्यात तुमचे टाईम व्हॅल्यूच पॉझिटिव्ह होऊन जाईल. ते आपण गोल्डनमध्ये बघणार आहोत. तर ही प्रोसेस आहे. मग आपल्याला जर पूर्णच मार्केटमध्ये काम करतोय, तरी सुद्धा मग आपल्याला जर टाइम डिके पूर्ण पॉझिटिव्ह करता येतं, तरी आपण मोमेंटम स्प्रेड का विचार करतो? त्याचं कारण काय आहे? पहिली गोष्ट तर त्याला कॅपिटल कमी लागतंय. दुसरी गोष्ट कधी-कधी काय होतं, जसं आता करंटली ते चालू आहे, की ऑप्शन सेलिंग करताना प्रीमियम फार कमी असतात. लो आय-व्ही जर असेल, व्होलॅटिलिटी जर मार्केटची बघा इथं 10 आणि 11-12 आहे. नॉर्मली ही 14-15 असते. तर आय-व्ही जर कमी असते, तेव्हा तुम्हाला मोमेंटम स्प्रेडमध्ये काय असतं, की रिस्क कमी आहे. नॉर्मली तुम्ही जर ऑप्शन बाईंग करत होतात, ऑप्शन बायरमध्ये तुम्हाला ₹9,000 ची रिस्क होती. आता मार्केट किती पण तुमच्या अगेन्स्ट जाऊ द्या. तुम्ही ट्रेड घेतला तर मार्केट पूर्ण तुमच्या अगेन्स्ट गेलं, तरी 9 नाही जाणार 6.5 जातील. म्हणजे रिस्क कमी झाली. टाइम डिकेचे चान्सेस कमी झाले आणि दुसरी गोष्ट जी प्रॉबॅबिलिटी 33 होती ती 38 पर्यंत आली, 37-38 झाली. तर थोडंसं प्रॉबॅबिलिटी पण वाढते आणि तुम्हाला प्रॉफिट कधी बुक करायचं ते पण कळतंय. रिस्क रेशो पण चांगला आहे. आता याचा प्रीमियम फार कमी की आपण तो गॅप कमी ठेवला म्हणून थोडा अजून गॅप वाढवला तर अजून प्रॉफिट वाढवते. सपोज एक्झाम्पल मी इथं 600 आहे. मला जर वाटतं की हा प्रॉफिट रिस्क रिवॉर्ड रेशो माझा जरा जास्त पाहिजे, तर मी 20 घेतोय. तर 20-22 च्या जागी मी काय करू शकतो सपोज दॅट मी 24,650 म्हणजे माझा डेल्टा चेंज करतोय मी आणि त्याला जर मी बाय करेल, तर मला ₹10 प्रीमियम कमी भेटेल. पण ₹10 जागी बघा माझे प्रॉफिट बघा किती होईल. मी ₹10 ची रिस्क घेतलेली जास्त, पण माझा प्रॉफिट जो होता 9-9.5चा तो 12-13 पर्यंत. मार्केटमध्ये मी ₹50 चा माझा प्रॉफिट वाढवून घेतला. या प्रकारे आपल्याला ॲडजस्टमेंट करता येते. मार्जिन मोठा-मोठी सेम राहील. ₹100-500 इकडे-तिकडे झाले तर काही फरक पडत नाहीये. ही प्रोसेस आहे. तर तुमचं प्रॉफिटचं पोटेन्शियल वाढतंय, तुमची रिस्क कमी होते. हा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. याच्यात आपण काय करतोय मार्केटमध्ये सिंपल प्रोसेस फॉलो करतोय, की मार्केटचा ट्रेंड अप असेल, पण ऑप्शन बायिंग करताना जर भीती वाटते, टाईम डिकेचा प्रॉब्लेम वाटतोय किंवा ऑप्शन सेलिंग करताना प्रीमियम फार कमी आहे. या सिच्युएशनमध्ये तुम्हाला ऑप्शन बायिंग नाही करायची, पण ऑप्शन बायिंग आणि सोबत एक ऑप्शन सेल करा. जेणेकरून तुमचा टाइम डिके बऱ्यापैकी कमी होऊन जातोय आणि मग मार्केटची रॅली जी झाली त्याचा बेनिफिट आपल्याला घेता येतोय. तर हा एक सगळ्यात मोठा कमी कॅपिटलमध्ये हेजिंगचा बेनिफिट ऑप्शन बाईंग पेक्षा 10 पटीने चांगलं राहणार आहे ही प्रोसेस आहे. तर हे झालं मोमेंटम स्प्रेड. आता आपण जो बनवला आपण कॉल बाय केला आणि कॉल सेल केला. म्हणजे कधी करायचं हे? जर सपोज दॅट आपण मार्केटमध्ये ट्रेड म्हणतो 2 प्रकारचे बनतील. बुल कॉल स्प्रेडमध्ये बुल का? मार्केट वरती तेव्हा मला कॉल ऑप्शन वापरायचा आहे. मी कॉल बाय करेल 50 चा, 20, 22, 25 चा कॉल सेल करून टाकेल.
ते जे कॉम्बिनेशन बनतंय त्याला बुल, कारण की वरती मार्केट जाईल तेव्हा मला प्रॉफिट भेटणार आहे, म्हणून त्याला बुल नाव घेतोय. बुल कॉल स्प्रेड, त्याला आपण शॉर्ट फॉर्म बीसीएस पण बोलू शकतायत किंवा बुल कॉल स्प्रेड बोला. जर मार्केटचा ट्रेंड निगेटिव्ह असेल, डाऊन वाटत असेल, तर आपल्याला बियर पुट स्प्रेड बनवायचा आहे. म्हणजे काय, की मी पुट बाय करेल आणि पुट सेल करेल. म्हणजे कसं हो, की मार्केटचा ट्रेंड जर निगेटिव्ह वाटतोय, सपोज एक्झाम्पल, तर मी याला क्लिअर करतोय आणि मार्केट आता सेम टाइमला 350च्या आसपास आहे आणि मला कळत नाहीये, मला एक कळतंय की आपण चार्ट अनालिसिस केलं, आपल्याला माहिती आहे की मार्केटचा ट्रेंड डाऊन आहे, बाकी आपल्याला बाकी काहीच माहित नाही ऑप्शन चेनचं. तर 350 ला मार्केट आहे, आपण काय करणार, 50चा जो डेल्टा आहे त्याला काय करायचंय, बाय करायचं. 50चा डेल्टाच्या स्ट्राईकला बाय करायचं आणि सेल करायचंय 20, 21, 22. इथं बघा 22 आहे आणि 20 आहे. 20 पेक्षा जास्त खाली जाऊ नका, याला मी काय करेल, सेल करून. ठीक आहे. तर अशा प्रकारे एक ऑप्शन आपण काय करतोय, बाय करतोय. पुट ऑप्शन मी 90 रुपये देऊन बाय करतोय आणि सोबत मी एक ऑप्शन सेल करतोय 150चा 35, 33, 34 रुपये परत घेतोय. 90 रुपयातून माझे 33 रुपये परत आले, तर माझे 55, 57, 58 रुपयाची रिस्क राहील मार्केटमध्ये. रिस्क 6,700, 3,500 रुपये, 3,700 रुपये आणि प्रॉफिट मात्र 90,300 रुपये. तर रिस्क कमी, प्रॉफिटची प्रोबॅबिलिटी बघा 33% नॉर्मली ऑप्शन बाईंग करताना प्रोबॅबिलिटी असते. इथं प्रॉफिटची प्रोबॅबिलिटी तुम्हाला जास्त आहे आणि मेन म्हणजे ऑप्शन बाईंग करताना जे टाइम डिके आपण पे करतो. ऑप्शन जर सपोज मी नुसतं ऑप्शन बाय केला असता, तर इथं मला 661 रुपये पर डे नुसार सॅटर्डे संडेचे पण लागतात. ओके, सुट्टी असेल तरी मार्केटमध्ये तो टाइम डिके तुम्हाला लागणारच आहे. तर हा जो टाइम डिके आहे, जो मी मायनसमध्ये होतो, त्याला मी काय करतो, त्यातलं ऑलमोस्ट 80% म्हणून मी बोलतो बघा 580 रुपये. जेव्हा लोक कधी 80%, कधी 75, कधी 90%. 81 रुपीजच फक्त टाइम डिके लागेल. आता तुम्ही सांगा, की मार्केटमध्ये मला ओव्हरनाईट पोझिशन पण घ्यावी लागली तर 81 रुपयाचा ऑप्शन जातोय माझा प्रीमियम मध्ये आणि मला जर मार्केट 5 रुपये पण प्रॉफिट देतोय, तर मला टाइम डिके सफर नाही करणार आहे. पण जर ऑप्शनने 5 रुपये प्रॉफिट पण दिला असता आणि तुम्ही 620 रुपये पे करत असाल, 661 पे करत असाल, तुम्हाला प्रॉफिट येणार नाहीये, तुम्ही अजून मायनस मध्ये गेलात. तर टाइम डिके वाचवणं गरजेचं आहे ऑप्शन बायरला. म्हणून ऑप्शन बाईंगचा जे अप्रोच फॉलो करून मार्केट जेवढं खाली जाईल तर चांगला प्रॉफिट पण भेटेल. अगेन्स्ट गेला तर ऑप्शन बाईंग पेक्षा रिस्क पण कमी होते. टाइम डिके पण आपला वाचतोय. एवढे 3-4 आपल्याला अपॉर्च्युनिटी भेटतायत, फायदे भेटतायत आणि प्रोबॅबिलिटी पण कमी होते. फक्त कॅपिटल जे सपोज दॅट मी ऑप्शन बाईंग करण्यासाठी कॅपिटल लावलं असतं 6,000, 8,000, 9,000, 10,000, त्याच्याऐवजी मला कॅपिटल लागते 30,000, 32,000, 31,000, 35,000. कॅपिटल स्लाइटली वाढतंय, पण ऍडव्हान्टेज खूप सारे. आणि असं पण लक्षात घ्या, 10,000 रुपये आहे एक लॉटने ट्रेड कराल तर 10,000 म्हणून एक लॉटने थोडी करता येतं. 20-25 रुपये ठेवल्यावर एक लॉटने ट्रेड केलं, एम टर्मची मार्जिन वगैरे थोडीफार ठेवावी लागते. 20-25 रुपये घेऊन तर स्टार्ट करायचंच आहे. तर हेजिंगने स्टार्ट करताना ऑप्शन बाईंग करा, पण ऑप्शन बाईंग सोबत तुम्हाला टाइम डिके रिड्यूस करून टाका. एक 35-40,000 ने पण तुम्ही स्टार्ट केलं तर तुम्हाला हा बेनिफिट भेटणार आहे. अदरवाईज नॉर्मल ऑप्शन बाईंग करून तुम्ही काही ना काही करालच, पण त्याच्यात प्रॉफिट मध्ये येण्याचे चान्सेस फार कमी आहेत. या स्ट्रॅटेजीने तुम्ही जाल तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे एक माइंडसेट बनतं मार्केटमध्ये थांबायचं, की मी काय ट्रेड घेतोय, मी कशा प्रकारे ट्रेड करतोय, मार्केट साइडवेज झालं तरी काही हरकत नाही, मी ऍडजस्टमेंट कुठं करू शकतोय. या सर्व गोष्टी आपल्याला इथं करता येतात. अशा प्रकारे आपल्याला ही मोमेंटम स्प्रेड स्ट्रॅटेजी वापरायची आहे. उद्या आपण परत याला एकदा बघणार आहोत. मी पहिले आता इंट्रोडक्शन केलं, मग आपलं बाय भेटलं तर कसं करायचं, सेल भेटलं तर कसं करायचं, हे कम्प्लीट आपण लागलं त्याला पहिलं डिस्कस करणार आहोत. तर अप अप ट्रेंड असेल तर बुल कॉल कॉल ऑप्शन वापरायचंय, डाऊन ट्रेंड असेल तर पुट ऑप्शन वापरायचं, हे लक्षात घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही पूर्ण प्रोसेस करायची आहे. याच्यात जर काही डाऊट असेल, काही शंका असेल तर विचारायचे. सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज काय याचा, की मार्केटमध्ये जो आपण ट्रेड करतोय, तर याच्यात सपोज दॅट तुम्हाला म्हणजे कमी कॅपिटलमध्ये आपल्याला याच्यात ऍडजस्टमेंट पण करता. ऍडजस्टमेंट पुढे मी सांगणार आहे लागल्यास, की तुम्हाला जर टॉप लॉस नाही किंवा खूप मोठं गॅप अप गॅप डाऊन होऊन गेलं, आपण याच्यात काय ऍडजस्टमेंट करू शकतो. नक्की ऍडजस्टमेंटला एक्स्ट्रा कॅपिटल लागतंय, पण आपण जे ऍडजस्टमेंट वापरल्या तर त्यात अजून आपल्याला रिस्क कमी करता येते किंवा नो लॉस स्ट्रॅटेजीमध्ये याला कन्वर्ट करता येते. ते कसं काय ते आपण उद्या डिस्कस करूया. अजून काही डाऊट असेल तर याच्यात विचारायचं.
मी रेकॉर्डिंग याची स्टॉप करतो म्हणजे शॉर्ट ठेवतो आणि काही डाऊट असेल ते विचारायचे.